दो म्हणायला लागले देवा मुक्ती आणि आम्ही म्हणजे मला तुम्ही काय अजून बद्ध समजता का काय? अहो उच्चिष्ट भोजिनो दासाहा तव मायाम जयेमही. आम्ही तुमचं उष्ट खाणारे, आम्ही तुमच्या सहवासात राहणारे, आम्ही तुमचे दास. आणि आम्हाला काय माया त्रास देईल का किंवा आम्हाला माया अजून बंधन राहील का? आणि बंधन राहिलं तर मग आम्ही तुमचे दास कसे काय? हां, तुम्हाला लोकांना सांगायचं आहे ज्ञान म्हणून माझं निमित्त करून सांगा. मी सांगील तुमचं ज्ञान सगळ्या लोकांना. त्याप्रमाणे अर्जुन महाराज इथे म्हणतात देवा तुम्ही किती श्रेष्ठ आहात. अहो तुम्हीच असलं पाहिजे असं काही नाही. भेद जाण्या म्हणजे कशा करता हे बोलणं चाललंय. तुझा भेद गेला का एवढं बोलणं सहन झालं नाही. मी तुमचा भक्त आहे, मला काय तुम्ही, कारण अर्जुन महाराज काय सामान्य होते का हो? देवानी प्रज्ञाकांता म्हणावं, देवानी प्रेम करावं. सगळ्या ज्ञानेश्वर महाराजांनी स्तुती करत म्हणून हा दैवा आगळा म्हणावं. आणि असे असताना मग अर्जुन महाराज देवाला म्हणायला लागले देवा अहो तुम्ही इथं प्रत्यक्ष असताना सुद्धा जसा सूर्याजवळ अंधार राहत नाही तसा आमच्याजवळ भेद राहील का? तुम्ही आम्हाला म्हणणं भेद घालवून दे म्हणजे सूर्याने अंधाराला किंवा सूर्याने जगाला सांगणं ह्या अंधाराला बाजूला करा. अंधारे दवडा का परवते असं सूर्य कधी म्हणतो का? तसं तुम्ही म्हणायला लागले. आता तुमचं किती महत्त्व आहे तुम्हाला माहिती नाही देवा. तुझे नामची एक कोणी वेळे जयाची मुखासी का काना मिळे तयाची या हृदयाते सांडोनी पळे भेदोजी साच. तुम्ही असलं पाहिजे असं काही नाही. तुमचं नाव जरी असलं तरी तुझे नामची एक कोणी वेळे आणि एक नाम कोणत्याही वेळेस त्या नामावर किती मोठी श्रद्धा आहे बघा. कोणतंही एक नाव आणि कोणत्याही वेळेस अनेक नावं आहेत तुमची, त्या नामापैकी कुठलंही एक नाव असू द्या आणि कोणत्याही वेळे घेऊ द्या. रात्री घेऊ द्या, दिवसा घेऊ द्या, संकटात घेऊ द्या, सुखात घेऊ द्या. आंघोळ न करावे काय तोंड धुवावे, न लगे तोंड धुवावे. काळवेळ नाम उच्चारिता नाही. कसंही घेतलं तरी चालतं, कोणी घेतलं तरी चालतं, कधी घेतलं तरी चालतं, कुठेही घेतलं तरी चालतं. तुझे नामची कोणी वेळे नुसतं जयाची मुखासी का काना मिळे. एक मुखाशी संबंध येऊ द्या नावाचा किंवा कानावर येऊ द्या, एक नाम येऊ द्या आणि कधी येऊ द्या. नुसतं एक नाम जरी मुखामध्ये आलं, एखाद्याच्या तोंडून जरी एक नाम ऐकलं तरी सुद्धा तयाचिया हृदयाते सांडूनी पळे भेदूजी साच. त्याच्या हृदयात असलेला सगळा भेद, अंतकरणात असलेला सगळा भेद ते नाम ऐकल्याबरोबर पळायला लागतो, पळून जातो. एवढा नामाचा महिमा आहे. भेद राहत नाही. भगवंतापेक्षा भगवंताने आपली शक्ती नामावर मध्ये ठेवलेली आहे. तुकाराम महाराजांचे अनेक अभंग आहेत की नाम घेतल्यानंतर भेद जातो, नाम ऐकल्यानंतर भेद जातो. सांगा कोणाला प्रमाण आठवलं तर. देवाचं नाव घेतल्याबरोबर अंतकरणातला भेद जातो, ऐकल्याबरोबर भेद जातो. अहो भेद म्हणजे संसार, भेद म्हणजे विघ्न, भेद म्हणजे दुःख. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी.
तुम्ही हां बरं, तुम्ही काय म्हणत होते? तुम्ही ओळी सांगत होते काय? आपणच विश्व झाला, भेदभाव सहजची गेला. हां, त्यांनी पार पुढचं सांगितलं. आपला विषय काय चाललाय? नामस्मरण घेतलं की भेद जातो. मग त्यांनी सांगितलं, बरोबर सांगितलंय, नामस्मरण घेतलं की जो घेणारा आहे तो भगवत स्वरूप होतो, आणि आपणच विश्व झाला तरी भेदभाव सहजच गेला. असं घ्या. हां, चिंतने चिंतने तद्रूपता, मुखी नाम हाती मोक्ष, आईशी साक्ष बहुतांची. तुम्ही काय सांगितलं? नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. बोला, कोणाला अजून येत असेल तर. आईशी केले म्हणजे उच्चारण केल्यावर आहे त्याचे प्रमाण आले. तर ऐकल्यावर माणसाच्या अंतकरणातला भेद जातो. नाम ऐकल्याबरोबर असं प्रमाण पाहिजे. काय अहो, ऐकल्यावर हो. ज्ञानोबारांनी लिहिलं, नाहीसे माझे नाम घोषे, नाहीची करती विश्वाची. आता विश्वाची दुःख जी नाहीशी होतात ते ऐकून. आता याच्यासाठी उदाहरण, नाम घेतलं आणि भेद गेला, नाम ऐकलं आणि भेद गेला. सांगा पुराणातलं उदाहरण. तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला. हां, पुराण प्रसिद्ध सीमा, नाम तारक महिमा. सगळी पुराणाच्या पुराणं देवाच्या नामाने भरलेली आहेत, नामाचा महिमा सांगण्यासाठी भरलेली आहेत. अजमेळाने म्हटलं, पुत्राच्या लोभे नष्ट म्हणे नारायण, तयासाठी विमान पाठविले. हां, नामस्मरे तो वाल्मिकू, नामस्मरे वाटपाड्या कोळीकू, नामस्मरे वाल्मिकू, नामे पावन झाला ती लोक. म्हणजे वाल्मिक ऋषीचं उदाहरण आहे. ते पण स्मरण करायचं. ऐकल्यावरचं सांगा ना, एखाद्याला कोणाला आठवत असेल. नाम ऐकलं आणि मुक्त झाला. हां, तू ते आराधीना ऐके, होती पौंसा बोलावित कौतुके, ती वैकुंठी तुआ गणिके सुरवाडो केला. तू ते आराधी नायके, म्हणजे ती देवाचा आराधनाही करत होती नव्हती ना ऐकतही नव्हती, फक्त पुंसा त्या पोपटाला शिकवत होती. आणि शिकवत असताना तिच्या मुखातून हे राघव, राघू 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 म्हणतात ना पोपटाला, राघू म्हणता म्हणता एका दिवस नाव आलं असेल, किंवा पोपटाला शिकवताना राम राम म्हण असं म्हटले असेल. ऐकलं. बघा, तुझे नामची एक कोणी वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाचिया हृदयाते सांडोनी पळे भेदू जी साच. भेद जो आहे तो निवृत्त होतो. कारण नामस्मरण केल्याबरोबर भगवान परमात्मा हृदयात प्रगट होतो. नामस्मरता हरी ना, काय नामा सरिसाची हरी, रिगे हृदया माझारी, तेने धाके आभ्यंतरी हो लागे पाही चित्तशुद्धी. भगवान परमात्मा हृदयात येतो आणि मग ते सगळं शुद्ध करून टाकतो, आणि त्याला ज्ञान पण होतं, आणि तो भगवत स्वरूप होतो, आणि भेद जातो. भेद का राहत नाही? कारण भगवान परमात्मा येतो ना नामामुळे. ती नामाची शक्ती आहे. माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धारले,
म्हणून तो तू परब्रह्मचे असके, मज दैवे दिदलाशी हस्तोदके, तरी आता भेदू काय साके देखावा कवने. अशा प्रकारचा तू परब्रह्म स्वरूप असलेला मला प्राप्त झालेला आहे. मग आता भेद शिल्लक राहील की का, राहणार नाही. आणखीन थोडासा विचार आहे उद्याच्या प्रवचनात बघू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.